गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय अल्कोहोल्स, फेनॉल्स आणि इथर्स. आणि याच्यामध्ये आपण फर्स्ट पार्ट कंप्लीट केलेला आहे अल्कोहोल्स, आणि याच्यामध्ये आपण सेकंड पार्ट पाहतोय फेनॉल्स. तर फेनॉल्समध्ये आपण लास्ट लेक्चरला पॉईंट स्टार्ट केला होता मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फेनॉल्स, आणि याच्यामध्ये आपण टोटल 6 मेथड सांगितलेले आहेत. तर याच्यामध्ये आपण 3 मेथड कंप्लीट केलेले आहेत, आणि आज आपण फोर्थ पाहतोय फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड, प्रिपरेशन ऑफ फेनॉल फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. तर बेन्झीन सल्फोनिक ॲसिडचं स्ट्रक्चर आधी आपल्याला माहीत पाहिजे. तर बेन्झीन सल्फोनिक ॲसिडचं स्ट्रक्चर काय पहा, बेन्झिरिंग काढायचे आहे आणि बेन्झिरिंगला फक्त कोणता ग्रुप अटॅच करायचा आहे, SO3H ग्रुप अटॅच करायचा आहे. पहा इथे आपण केलेलं आहे दिस इज बेन्झिरिंग, आणि बेन्झिरिंगला आपण काय अटॅच केलं आहे, SO3H ग्रुप अटॅच केला आहे. अँड दिस इज कॉल्ड बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. दिस इज कॉल्ड बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. आणि याच्यापासून आपल्याला कशाचं प्रिपरेशन करायचं आहे, फेनॉल प्रिपेअर करायचं आहे. म्हणजे बेन्झिरिंगला काय अटॅच असणार आहे, OH. आलं लक्षात. तर पहा हा बेन्झीन सल्फोनिक ॲसिड तुम्हाला NCERTमध्ये NCERTमध्ये तुम्हाला डायरेक्ट रिएक्शन दिलेलं आहे. आधी आपल्याला हे काय प्रिपेअर करता आलं पाहिजे, बेन्झीन सल्फोनिक ॲसिड आपल्याला प्रिपेअर करता आला पाहिजे. तर हा बेन्झीन सल्फोनिक ॲसिड पहा, दिस इज बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. बेन्झिरिंग आणि बेन्झिरिंगला काय अटॅच करायचं आहे, SO3H ग्रुप अटॅच करायचा आहे. अँड दिस इज कॉल्ड बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. हा बेन्झीन सल्फोनिक ॲसिड आपल्याला प्रिपेअर करता आला पाहिजे. तर बेन्झीन सल्फोनिक ॲसिड हा कसा प्रिपेअर केला जातो, तर हा प्रिपेअर केला जातो बेन्झीनपासून. बेन्झीन सल्फोनिक ॲसिड हा कशापासून प्रिपेअर करायचा आहे, तर बेन्झीनपासून प्रिपेअर करायचा आहे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन. बेन्झीनची रिएक्शन करायची फ्युमिंग H2SO4 सोबत. फ्युमिंग H2SO4. H2SO4. जर आपण बेन्झीनची रिएक्शन फ्युमिंग H2SO4 सोबत जर केले तर काय तयार होतो, बेन्झीन सल्फोनिक ॲसिड तयार होतो. किंवा आपण इथं डायरेक्ट काय लिहू शकतो, ओलियम. तर बेन्झीनची रिएक्शन जर आपण ओलियमसोबत केली तर काय तयार होतो, बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. तर ओलियमचा फॉर्म्युला काय आहे, तर H2S2O7. H2S2O7 म्हणजेच काय, ओलियम. बेन्झीन ऑन रिएक्शन विथ ओलियम टू गिव्स बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. व्हेरी सिम्पल आहे. पहा ही रिएक्शन आपण कुठे पाहिली होती, तर ही रिएक्शन आपण 11th पाहिली होती हायड्रोकार्बन या टॉपिकमध्ये. हायड्रोकार्बनमधला कोणता पार्ट, तर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन हा पार्ट. त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन्स पाहिल्या होत्या बेन्झीनच्या. इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ बेन्झीन, त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण प्रिपरेशन ऑफ बेन्झीन सल्फोनिक ॲसिड पाहिलेलं आहे फ्रॉम बेन्झीन. म्हणजे बेन्झीनची रिएक्शन जर आपण ओलियमसोबत केली, H2S2O7 सोबत जर केली तर काय प्रिपेअर होतो, बेन्झीन सल्फोनिक ॲसिड प्रिपेअर होतो. आलं लक्षात. तर ही रिएक्शन ऑलरेडी आपण 11th पाहिली होती. त्यानंतर पहा, बेन्झीन ऑन रिएक्शन विथ ओलियम H2S2O7 टू गिव्स बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. आता याच्यापासून आपल्याला फेनॉलचं प्रिपरेशन करायचं आहे. पहा आपण काय करूया, नेक्स्ट स्टेपमध्ये बेन्झीन सल्फोनिक ॲसिड लिहा. दिस इज बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. कोणता कंपाऊंड आपण हा घेतला आहे, बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. इथे मी नाव लिहितोय, दिस इज बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. दिस इज बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. बेन्झीन सल्फोनिक ॲसिडची रिएक्शन करायची आहे NaOH सोबत. रिएक्शन काय करायचे आहे, NaOH. NaOH म्हणजे काय, हा सोडियम हायड्रॉक्साईड. इथे कपा लक्षात येते कपा, हा कोणता कंपाऊंड आहे, दिस इज ॲसिड अँड दिस इज बेस. SO3H, बेन्झिरिंगला SO3H अटॅच आहे, हा ॲसिड आहे, बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. आणि हा आपण काय घेतला आहे, बेस घेतला आहे. मग असा ॲसिड प्लस बेस कोणते रिएक्शन असते, न्यूट्रलायझेशन रिएक्शन असते. आणि न्यूट्रलायझेशन रिएक्शनमध्ये नेहमी कोणते कंपाऊंड तयार होतं, सॉल्ट आणि वॉटर. वॉटर कसं तयार होतो, हा H आणि हा OH. येते लक्षात. हा H आणि हा OH काय रिमूव्ह होणार, H2O रिमूव्ह होणार, H2O प्लस शिल्लक काय राहिला, सॉल्ट. इथे राहिला SO3. ह्या SO3ला हा Na अटॅच करा, म्हणजे कंपाऊंड काय मिळेल, बेन्झीन रिंग. आणि बेन्झिरिंगला काय अटॅच करायचं आहे, SO3Na. हा आपल्याला मिळाला सॉल्ट. SO3 minus Na plus. And this is called, the name of this compound is sodium. This is Na, sodium. This is benzene. Sodium benzene sulfonate. Sodium benzene sulfonate. म्हणजे
बेन्झिन सल्फोनिक ॲसिडची रिएक्शन आपण फर्स्ट NaOH सोबत केल्यानंतर आपल्याला काय मिळतो, सोडियम बेन्झिन सल्फोनेट मिळतो. इथे लक्षात सर्वांच्या हां, बेन्झिन सल्फोनिक ॲसिड ऑन रिएक्शन विथ NaOH टू गिव्ह सोडियम बेन्झिन सल्फोनेट अँड दिस इज न्यूट्रलायझेशन रिएक्शन. त्यानंतर काय करायचं आपण, हा सोडियम बेन्झिन सल्फोनेट घ्यायचा नेक्स्ट स्टेपमध्ये. दिस इज सोडियम बेन्झिन सल्फोनेट. पहा हा आपण घेतला बेन्झिन, सोडियम बेन्झिन सल्फोनेट SO3Na, सोडियम बेन्झिन सल्फोनेट. याची रिएक्शन परत काय करायचं आहे, NaOH सोबत करायचे. आता इथे मात्र NaOH किती घ्यायचे, 2 घ्यायचे. एक्सेस NaOH याच्यामध्ये यूज करायचं. एक्सेस NaOH ॲट 623 केल्विन आणि 623 केल्विनला याला हीट करायचं. पहा सोडियम बेन्झिन सल्फोनेट ऑन हिटिंग विथ एक्सेस NaOH ॲट 623 केल्विन टू गिव्ह कोणता कंपाऊंड तयार होईल. पहा कोणता कंपाऊंड तयार होईल ते आपण बघूया. हे NaOH आपण किती घेतलेत, 2 NaOH घेतलेत. ते आपण थोडा वेळ असंही लिहूया NaOH. किती NaOH झाले, हे 2 NaOH. पहा काय तयार होईल, पहा हा H किंवा हा OH आणि हा पण हा H किंवा हा OH आणि हा H काय तयार होईल, H2O तयार होईल. H2O प्लस अजून काय तयार होईल, पहा हा Na, हा Na आणि हा SO3 NaNaSO3 काय तयार होईल, 2 Na आहेत. त्यामुळे आपण हे असं पण लिहू शकतो Na2 आणि पुढे आहे SO3 Na2SO3. शिल्लक काय राहिलं, पहा तर इथे शिल्लक राहिलं ONA. हा ONA काय करा, ह्या बेन्झिनला अटॅच करा. ज्या ठिकाणी हा SO3Na रिमूव्ह झाला आहे त्या ठिकाणी हा ONA अटॅच करा. म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय मिळेल, पहा बेन्झिन रिंग आणि बेन्झिन रिंगला काय अटॅच करायचं आहे, ONA, O Na प्लस. दिस इज कॉल्ड सोडियम फिनॉक्साईड. हे आपण पाठीमागं पण पाहिलं होतं, पहा दिस इज सोडियम फिनॉक्साईड. दिस इज सोडियम फिनॉक्साईड. इथे का सर्वांच्या लक्षात इथपर्यंत. पहा सोडियम बेन्झिन सल्फोनेटला जेव्हा आपण हीट केलं एक्सेस NaOH सोबत त्यावेळेस आपल्याला कोणता कंपाऊंड मिळाला, सोडियम फिनॉक्साईड हा कंपाऊंड आपल्याला मिळाला. हा जो NaOH आहे तो NaOH आपण असं लिहितो आहे 2NaOH. तर हे जे NaOH आहे ते NaOH कसं लिहायचं आहे, 2NaOH. 2NaOH. समजले सर्वांना इथपर्यंत. आता सोडियम फिनॉक्साईडपासून फिनॉल कसं तयार करतात ते आपल्याला पाहिजे. तर हे फर्स्ट तुम्ही नोट डाऊन करा. अजून एक आपली स्टेप राहिलेली आहे, नोट डाऊन करा. हे झालं नोट डाऊन करून. पहा सोडियम फिनॉक्साईड. आता सोडियम फिनॉक्साईड फिनॉलचं प्रिपरेशन कसं करतात ते आपण पाठीमागं पाहिलेलं आहे डाऊज प्रोसेसमध्ये. पहा काय करायचं आहे, दिस इज सोडियम फिनॉक्साईड. पहा स्टेप 4. दिस इज सोडियम फिनॉक्साईड. सोडियम फिनॉक्साईडचे रिएक्शन करायचे डायल्यूट HCl सोबत. रिएक्शन करायचे आहे डायल्यूट HCl सोबत. पहा काय तयार होईल, हा Na प्लस आणि ते Cl मायनस आहे म्हणजे काय रिमूव्ह होणार, NaCl रिमूव्ह होणार प्लस. आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळेल, पहा येथे जो H प्लस आहे तो H प्लस ह्या O मायनसला अटॅच होईल म्हणजे आपल्याला कंपाऊंड मिळेल बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंगला अटॅच होईल हा OH अँड दिस इज कॉल्ड फेनॉल. दिस इज कॉल्ड फेनॉल किंवा आपण याला काय म्हणतो, कार्बोलिक ॲसिड असंही म्हणतो. दिस इज दी प्रिपरेशन ऑफ फेनॉल फ्रॉम बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. तर रिएक्शन स्टार्ट कुठून करायची, बेन्झिनपासून रिएक्शन स्टार्ट करायची. जर बेन्झिनपासून तुम्ही फेनॉल तयार करत असेल फ्रॉम थ्रू बेन्झिन सल्फोनिक ॲसिड तर तुम्हाला 4 स्टेपमध्ये ही रिएक्शन करावी लागते. आलं लक्षात. तर याच्यामध्ये फर्स्ट काय करायचं, बेन्झिनपासून बेन्झिन सल्फोनिक ॲसिड तयार करता. बेन्झिन सल्फोनिक ॲसिडचे नंतर रिएक्शन NaOH सोबत करायचे. फर्स्ट आपल्याला काय मिळेल, मग सोडियम बेन्झिन सल्फोनेट मिळेल. नंतर याची रिएक्शन एक्सेस NaOH सोबत करायची, सोडियम फिनॉक्साईड मिळेल. आणि लास्ट काय करायचं, सोडियम फिनॉक्साईडची रिएक्शन डायल्यूट HCl सोबत केली की आपल्याला काय मिळतो, फेनॉल. तर याच्यावरती ऑलरेडी बोर्ड एक्झाममध्ये 2 वेळेस क्वेश्चन विचारले, गिव्ह दी प्रिपरेशन ऑफ फेनॉल फ्रॉम बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. आलं लक्षात. तर हे नोट डाऊन करा. दिस इज 4th मेथड फ्रॉम बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. नोट डाऊन. हां झालं आहे सर्वांचं लिहून हे. तर आपण याच्यावरती एक क्वेश्चन सॉल्व करूया. हां एक क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय A, B,
and C in the following reaction. In the following reaction. In the following reaction. Reaction आहे. This is benzene, oleum A. A on reaction with NaOH gives B. B on reaction with HCl gives C. Identify A, B and C in the following reaction. तर आता जे रिएक्शन आपल्याला दिले तर त्यामध्ये ए कोणता आहे, बी कोणता आहे आणि सी कोणता आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. एकदम सिंपल आहे. याचा आपण आन्सर लिहूया. आन्सर दिस इज बेन्झीन रिंग. फर्स्ट आपल्याला काय दिले, बेन्झीन रिंग दिले आणि ॲरोवरती काय लिहिलेलं आहे ओलियम. ॲरोवरती काय लिहिले ओलियम. ओलियमचा फॉर्म्युला काय असतो H2SO7. फर्स्ट काय तयार होईल तर ए कंपाऊंड कोणता असेल तर बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. 11th आपण ही रिएक्शन पाहिली होती. हा आपल्याला मिळाला ए कंपाऊंड. दिस इज बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. नंतर रिएक्शन काय सोबत केले तर नंतर रिएक्शन केले NaOH सोबत रिएक्शन. आता इथे तुम्हाला नीटमध्ये आणि JEEमध्ये फक्त काय करणार तुम्हाला एकच NaOH देणार. तर याचा अर्थ इथं किती NaOH घ्यायचे आहेत बेन्झीन सल्फोनिक ॲसिडपासून सोडियम फिनॉक्साईड तयार करण्यासाठी आपल्याला 3 NaOH लागतात. फर्स्ट काय तयार होतो सोडियम बेन्झीन सल्फोनेट तयार होतो आणि नंतर त्याची रिएक्शन आपण 2 मोल ऑफ NaOH सोबत केल्यानंतर आपल्याला कमी होतं सोडियम फिनॉक्साईड. पण देताना त्यांनी NaOH किती दिलं फक्त एक NaOH दिलेला आहे. मग बी कंपाऊंड कोणता असेल तर बी कंपाऊंड असेल सोडियम फिनॉक्साईड. इथं लिहायचं आहे O-Na+. दिस इज कॉल्ड सोडियम फिनॉक्साईड. तर हा कोणता कंपाऊंड आहे तर हा आहे बी कंपाऊंड. आलं लक्षात. त्याच्यामध्ये नेक्स्ट लिहायचं आहे HCl. HCl सोबत रिएक्शन केल्यानंतर काय तयार होईल तर सी हा कंपाऊंड कोणता असेल फिनॉल असेल. व्हेरी सिम्पल. दिस इज सी कंपाऊंड. कोणता कंपाऊंड आहे हा फिनॉल. आलं लक्षात. तर ए कोणता आहे बेन्झीन सल्फोनिक ॲसिड, बी कोणता आहे सोडियम फिनॉक्साईड आणि सी कोणता आहे फिनॉल. इथे सर्वांच्या लक्षात आहे. तर इथे इथे तुम्ही चुकच नाही तर नाहीतर तुम्ही इथं सोडियम बेन्झीन सल्फोनेट तयार करतात. दिला एक NaOH म्हणजे तुम्ही इथं सोडियम बेन्झीन सल्फोनेट नाही लिहायचा. तर इथं तुम्ही डायरेक्ट कंपाऊंड कोणता लिहायचा आहे तर सोडियम फिनॉक्साईड हा कंपाऊंड लिहायचा आहे आणि पुढच्या स्टेपमध्ये लगेच ॲसिडिफिकेशन केलेलं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात यायलाच पाहिजे की इथं काय आहे सोडियम फिनॉक्साईड आहे. आलं लक्षात. नोट डाऊन करा. 5 नंबर मेथड आहे फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे फेनॉलचं प्रिपरेशन हे ग्रिग्नार्ड रिएजंटपासून करायचं आहे. तर ग्रिग्नार्ड रिएजंट हे आपण जनरली कसं रिप्रेझेंट करतो RMgX. दिस इज ग्रिग्नार्ड रिएजंट RMgX वेअर R मीन्स एनी अल्काइल और अराइल ग्रुप. तर R म्हणजे एनी अल्काइल किंवा अराइल ग्रुप असतो. Mg मॅग्नेशियम मेटल आहे आणि त्याला पुढे काय अटॅच आहे X म्हणजेच काय तर हॅलोजन अटॅच आहे. तर याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे फेनॉलचं प्रिपरेशन करायचं आहे. तर आपण फर्स्ट काय करूया ग्रिग्नार्ड रिएजंट प्रिपेअर करूया. तर ग्रिग्नार्ड रिएजंटचं प्रिपरेशन आपण हॅलो अल्केन्स ह्या टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे. ग्रिग्नार्ड रिएजंटचं प्रिपरेशन कसं करतात अल्काइल हॅलाइड किंवा अराइल हॅलाइड याची रिएक्शन काय सोबत करायचे Mg मेटलसोबत इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. तर काय तयार होतो ग्रिग्नार्ड रिएजंट तयार होतो. इथे आपल्याला फेनॉलचं प्रिपरेशन करायचं आहे. तर आपण इथे घेऊया अराइल हॅलाइड. दिस इज अराइल हॅलाइड. कोणता अराइल हॅलाइड आपण घेतला इथं दिस इज अराइल हॅलाइड. ब्रोमोबेन्झीन. दिस इज कॉल्ड ब्रोमोबेन्झीन. दिस इज अराइल हॅलाइड. ब्रोमोबेन्झीन. दिस इज ब्रोमोबेन्झीन. ब्रोमोबेन्झीनची रिएक्शन आपण करतोय Mg मेटलसोबत मॅग्नेशियम मेटलसोबत इन प्रेझेन्स ऑफ इथर. इन प्रेझेन्स ऑफ इथर. तर फर्स्ट काय तयार होईल ग्रिग्नार्ड रिएजंट तयार होईल. फक्त काय करायचं आहे हा जो Mg मेटल आहे तो बेन्झीन रिंग आणि ह्या Brच्या मध्येला फक्त ग्रिग्नार्ड रिएजंट तयार होईल. दिस इज बेन्झीन रिंग. दिस इज बेन्झीन रिंग. पुढे Mg आणि Mgला काय अटॅच करायचा Br अँड दिस इज कॉल्ड ग्रिग्नार्ड रिएजंट. याचं नाव काय दिस इज ग्रुप. कोणता ग्रुप आहे हा फिनाइल ग्रुप आहे. दिस इज कॉल्ड फिनाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. दिस इज फिनाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. तर हा काय तयार झाला ग्रिग्नार्ड रिएजंट तयार झाला. दिस इज फिनाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. दिस इज ग्रिग्नार्ड रिएजंट. याची नंतर रिएक्शन आपण करायचे आहे O2 सोबत. O2 म्हणजेच काय ऑक्सिजन. O2 म्हणजेच काय ऑक्सिजन. Mgला जो मेटल अटॅच आहे
ला जो कार्बन ॲटम अटॅच आहे त्या कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह चार्ज, आणि ह्या वरती चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज. दिस इज ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. मॅग्नेशियमला जो कार्बन ॲटम अटॅच असतो त्या कार्बन ॲटमवरती नेहमी चार्ज कोणता असतो, निगेटिव्ह चार्ज असतो, आणि वरती कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. जेव्हा आपण फिनाइल मॅग्नेशियम ब्रोमाइडची रिएक्शन ह्या O2 सोबत करतो त्यावेळेस एक कॉम्प्लेक्स तयार होतो. कोणता कॉम्प्लेक्स तयार होतो पहा, मी इथं तो कॉम्प्लेक्स लिहितोय. फक्त काय करायचं आहे, ऑक्सिजन काय करायचं आहे, ह्या MgBr आणि ह्या बेंझिनच्या मध्ये फक्त लिहायचं आहे. पहा, एक ऑक्सिजन काय करायचं आहे, ह्या बेंझिनच्या आणि MgBrच्या मध्ये लिहायचं आहे. म्हणजेच कंपाऊंड आपल्याला कोणता मिळेल पहा, दिस इज बेंझिन रिंग, पुढे O, आणि ओला काय अटॅच होणार, MgBr. तर असे किती मॉलिक्युल तयार होतात, हे 2 मॉलिक्युल तयार होतात. दिस इज कॉम्प्लेक्स. आणि नंतर पुढे काय करायचं तर हायड्रोलायसिस म्हणजे काय सांगा, ॲडिशन ऑफ वॉटर, किंवा हेच कधी कधी असं लिहितात H+H2O. दिस इज कॉल्ड ॲसिडिक हायड्रोलायसिस. वॉटरमध्ये काय असतं, H+OH-. पहा इथे काय आहे, O- आणि Mg+Br. काय रिमूव्ह होणार पहा, हा MgBr आणि हा OH काय तयार होईल पहा, MgBr OH तयार होईल, MgBr OH प्लस, इथे शिल्लक राहिली H+. तर हा H+ ह्या O- ला अटॅच करा, म्हणजे काय तयार होईल पहा, बेंझिन रिंग, आणि बेंझिन रिंगला काय अटॅच होणार पहा, हा OH ग्रुप अटॅच होणार. ह्या O- ला फक्त हा H+ अटॅच करा, काय तयार होईल, OH तयार होईल. अँड दिस इज कॉल्ड फेनॉल. पहा आपण काय केलं, ग्रिग्नार्ड रिएजंटपासून कशाचं प्रिपरेशन केलं, फेनॉलचं प्रिपरेशन केलं. एकदम सिम्पल आहे ना. तर फर्स्ट आपल्याला काय प्रिपेअर करता आलं पाहिजे, ग्रिग्नार्ड रिएजंट प्रिपेअर करता आलं पाहिजे. तर ग्रिग्नार्ड रिएजंट तुम्ही कसा प्रिपेअर करणार, हॅलो अरिनची रिएक्शन करायची Mg मेटलसोबत इन प्रेझेन्स ऑफ इथर. फर्स्ट काय तयार होईल, ग्रिग्नार्ड रिएजंट तयार होईल. नंतर ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन O2 सोबत केल्यानंतर फर्स्ट आपल्याला कॉम्प्लेक्स मिळेल, आणि जो कॉम्प्लेक्स मिळेल त्याचं काय करायचं, हायड्रोलायसिस करायचं, आणि आपल्याला फायनली काय मिळेल, फेनॉल मिळेल. आलं लक्षात आहे. हां, एकदम सिम्पल आहे. पहा, हॅलोअरिन्समध्ये ज्या कार्बन ॲटमला हॅलोजन अटॅच आहे, त्याच कार्बन ॲटमला जर OH ग्रुप अटॅच करत असेल तर ही बेस्ट मेथड आहे. एकदम सिम्पल आहे. पहा, बेंझिनमध्ये ज्या कार्बन ॲटमला हा हॅलोजन अटॅच आहे त्याच कार्बन ॲटमला जर OH ग्रुप आणायचा असेल तर ही बेस्ट मेथड आहे थ्रू ग्रिग्नार्ड रिएजंट. आलं लक्षात. तर हे झालं मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फेनॉल फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. तर हे नोट डाऊन करा. आपण याच्यावरचा एक क्वेश्चन घेऊया. नोट डाऊन. Identify A, B and C in the following reaction. हा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. आयडेंटिफाय A, B अँड C इन द फॉलोविंग रिएक्शन. एकदम सिम्पल आहे. आपण हा क्वेश्चन सॉल्व करूया. फर्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे, तर हा कंपाऊंड दिलेला आहे. बेंझिन रिंग CH3Cl. याची रिएक्शन त्यासोबत केलेलं आहे, Mg इथरसोबत रिएक्शन केलेलं आहे. नुसार ए काय असेल तर ए असेल. इकडे काय हॅलोअरिन आहे आणि Mg इथर आहे, म्हणजे ए काय तयार होणार, ग्रिग्नार्ड रिएजंट तयार होणार. हा जो Mg आहे तो Mg ह्या बेंझिनच्या आणि Clच्या मधल्या, म्हणजे काय तयार होईल, फर्स्ट ग्रिग्नार्ड रिएजंट तयार होईल. दिस इज बेंझिन रिंग, हा CH3 ॲज इट इज. इथे काय तयार होणार, MgCl. तर हा काय तयार झाला, ग्रिग्नार्ड रिएजंट तयार झाला. दिस इज ए कंपाऊंड. त्यानंतर याची रिएक्शन करा O2 सोबत. O2 सोबत रिएक्शन केलं तर काय होणार, पाठीमागे आपण सांगितलं आहे बेंझिन आणि हे MgClच्या मध्ये काय करायचं, फक्त ओची ॲडिशन करा. फक्त O ह्यांच्यामधल्या बेंझिनच्या आणि MgClच्या मध्ये, म्हणजे काय तयार होईल हे बेंझिन रिंग पुढे हा CH3 ॲज इट इज. इथे काय होणार, फक्त OMgCl हॅलोजन Cl आहे. पुढे काय लिहिलं आहे वॉटर लिहिलं आहे, हायड्रोलायसिस केलं आहे, आपल्याला मिळेल C. वॉटरमध्ये काय असतो H+OH-. हा OH- आणि इथला MgCl हा पार्ट रिमूव्ह होणार. इथे करणार H+, हा H+ ह्या ओला अटॅच करा O-ला, म्हणजे काय मिळेल दिस इज बे कंपाऊंड. आता से कंपाऊंड कोणता मिळेल, बेंझिन रिंग, आणि बेंझिन रिंगला आपल्याला काय अटॅच करावं लागेल, इथे CH3 ॲज इट इज आहे. इथे काय तयार होईल सांगा, तर इथे तयार होणार OH.
इथे तयार होणार OH अँड दिस इज सी कंपाऊंड. आलं लक्षात. पहा बेन्झिनमध्ये ज्या कार्बन Cl आहे त्याच कार्बन काय अटॅच झाला आहे OH. म्हणजे ज्या कार्बन हॅलोजन अटॅच आहे त्याच कार्बन जर OH आणायचं असेल तर ही आहे बेस्ट मेथड फॉर दी प्रिपरेशन ऑफ फेनॉल. सांग कोणता फेनॉल तयार झाला? हा मेटाक्रिसॉल. याचं नाव काय? मेटाक्रिसॉल. याचं नाव काय? मेटाक्रिसॉल. आहे ना लक्षात? मेटाक्रिसॉल. बेंझिनला जर एक CH3 आणि एक OH ग्रुप जर अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो? क्रिसॉल म्हणतो. कोणतं क्रिसॉल? मेटाक्रिसॉल. आलं लक्षात सर्वांचे? आहे नोट डाऊन करा. हां झालं सर्वांचं लिहून. तर याच्यामध्ये आपण लास्ट मेथड पाहूया फ्रॉम फेनॉलिक ॲसिड. तर 6 नंबर कोणती मेथड होती? फ्रॉम फेनॉलिक ॲसिड्स. पहा 6 नंबर मेथड आहे फ्रॉम फेनॉलिक ॲसिड्स. फ्रॉम फेनॉलिक ॲसिड्स. फ्रॉम फेनॉलिक ॲसिड्स बाय डिकार्बोक्सिलेशन. बाय डिकार्बोक्सिलेशन. बाय डिकार्बोक्सिलेशन. व्हॉट इज मीन बाय डिकार्बोक्सिलेशन? पहा डिकार्बोक्सिलेशनचा मिनिंग काय आहे? पहा डिकार्बोक्सिलेशनचा मिनिंग आहे रिमूव्हल ऑफ CO2. रिमूव्हल ऑफ CO2 इज कॉल्ड डिकार्बोक्सिलेशन. डिकार्बोक्सिलेशन म्हणजे काय? तर ज्या रेशनमध्ये CO2 रिमूव्ह केला जातो त्या रेशनला आपण डिकार्बोक्सिलेशन असं म्हणतो. त्यानंतर फ्रॉम फेनॉलिक ॲसिड. तर फेनॉलिक ॲसिडपासून आपल्याला फेनॉलचं प्रिपरेशन करायचं आहे. तर पहा एक आपण काय करूया? फेनॉलिक ॲसिड घेऊया. दिस इज फेनॉलिक ॲसिड. दिस इज फेनॉलिक ॲसिड. बेंझिनला काय अटॅच आहे? OH. आणि आपण ऑर्थो पोझिशनला काय अटॅच करतोय? COOH. दिस इज कॉल्ड फेनॉलिक ॲसिड. लक्षात. तर ॲसिडिक ग्रुप अटॅच आहे बेंझिनला. दिस इज कॉल्ड फेनॉलिक ॲसिड. पहा याचं आपण पाठीमागं कॉमन नेम आणि IUPAC नेम लिहिलं होतं ते मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढे आपण हे पाहणार आहेत. लक्षात ठेवा. तर याचं कॉमन नेम काय? पहा कॉमन नेम याचं आहे सॅलिसिलिक ॲसिड. दिस इज कॉल्ड सॅलिसिलिक ॲसिड. आणि याचा IUPAC नेम काय? दिस इज फर्स्ट कार्बन टर्म. दिस इज सेकंड कार्बन टर्म. सेकंड कार्बन टर्मला काय अटॅच आहे? हायड्रॉक्झी ग्रुप. 2 हायड्रॉक्झी. आणि बेंझिनला जर COH ग्रुप अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो? बेन्झोइक ॲसिड. दिस इज IUPAC नेम 2 हायड्रॉक्झी बेन्झोइक ॲसिड. पहा आपण कोणता फेनॉलिक ॲसिड घेतलेला आहे? तर सॅलिसिलिक ॲसिड घेतला आहे. पहा याची आपण फर्स्ट रिएक्शन करतो आहे. आपण याची फर्स्ट रिएक्शन करतो आहे NaOH सोबत. आपण इथं फर्स्ट रिएक्शन करतो आहे NaOH सोबत. पहा रिएक्शन काय होणार आहे? दिस इज ॲसिडिक पार्ट अँड दिस इज बेसिक पार्ट. पहा हा ॲसिड आहे आणि हा स्ट्रॉंग बेस आहे. पहा रिएक्शन काय होईल? हा H आणि हा OH काय रिमूव्ह होणार? पहा HOH म्हणजे काय रिमूव्ह होणार? वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार. पहा हा जो सोडियम आहे तो सोडियम ह्या O- ला अटॅच होईल आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळेल? पहा बेन्झिन रिंग. आणि बेन्झिन रिंगला काय अटॅच होणार? OH ग्रुप ॲज इट इज. पहा हा OH पुढे COONA हा पार्ट तयार होणार. COONA COO -Na+. आता याचे रिएक्शन काय सोबत करायचे? तर याचे रिएक्शन करायचे सोडा लाईम सोबत. सोडा लाईम म्हणजेच काय? ए मिक्सचर ऑफ NaOH अँड CaO. हीट. आठवतं ना सोडा लाईम? आपण आकृतीमध्ये पण पाहिलं होतं. पहा सोडा लाईम म्हणजे काय? ए मिक्सचर ऑफ NaOH सोडियम हायड्रॉक्साईड अँड कॅल्शियम ऑक्साईड इज कॉल्ड सोडा लाईम. दिस इज सोडा लाईम. पहा रिएक्शन काय होणार? पहा हा COONA पार्ट CONA आणि इथला हा ONA पार्ट. पहा COONA आणि हा ONA काय तयार होईल? Na2CO3 तयार होणार. म्हणजे काय रिमूव्ह होणार इथे? तर Na2CO3 हा रिमूव्ह होणार Na2CO3. त्यानंतर हा जो H आहे तो H का होणार? ह्या बेन्झिनला अटॅच होईल. काय होणार? हा जो H आहे तो H ह्या बेन्झिनला अटॅच होईल. म्हणजे पहा आपल्याला कंपाऊंड काय मिळेल? पहा कंपाऊंड आपल्याला मिळेल इथे काय अटॅच होणार? H अटॅच होणार. कारण हा Na2CO3 पार्ट रिमूव्ह झाला. पहा इथे काय रिमूव्ह झालं? COO म्हणजेच काय सांगा? तर COO म्हणजेच काय? तर कार्बन डायऑक्साईड. पहा ह्या रेशमध्ये काय रिमूव्ह झाला आहे? COO म्हणजे CO2 रिमूव्ह झाला. आणि म्हणून आपण ह्या रेशनला काय म्हणतो? डिकार्बोक्सिलेशन म्हणतो. त्यानंतर पहा हा OH आहे आणि ते NaOH आहे. आणि बेन्झिनला जर OH ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण काय म्हणतो? फेनॉल. आणि फेनॉलची रिएक्शन आपण NaOH सोबत केलेलं आहे. 2-3 वेळेस रिएक्शन आपण केलेलं आहे. पहा बेन्झिनची रिएक्शन म्हणजे फेनॉलची रिएक्शन जर NaOH सोबत जर झाली तर काय तयार होतो? सोडियम फिनॉक्साईड तयार होतो ना.
काय तयार होतो? सोडियम फिनॉक्साईड तयार होतो. डाऊज प्रोसेसमध्ये आपण हे पाहिलं होतं. पहा इथं एक्सेस NaOH असणार आहे, त्यामुळे काय होणार आहे? पहा हा H आणि हा OH, H2 काय होणार आहे? रिमूव्ह होणार आहे. हा O मायनस, ह्या O मायनसला काय अटॅच होणार? Na अटॅच होणार, म्हणजे आपल्याला काय मिळणार? O मायनस Na प्लस, अँड दिस इज कॉल्ड सोडियम फिनॉक्साईड. दिस इज कॉल्ड सोडियम फिनॉक्साईड. म्हणजे फर्स्ट काय तयार होतो? सोडियम फिनॉक्साईड तयार होतं. इथे लक्षात पहा, हा H आपण दाखवला तरी पण चालेल किंवा नाही दाखवला तरी पण चालेल. काय तयार झालं सांगा? हा सोडियम फिनॉक्साईड तयार झाला. इथं सर्वांच्या लक्षात. तर इथे पहा, जेव्हा आपण सोडा लाईमसोबत रिएक्शन करतो त्यावेळेस इथंही रिएक्शन होते आणि ह्याही पार्टला रिएक्शन होते. पहा इथं NaOH एक्सेसमध्ये आहे. NaOH कसं आहे? एक्सेसमध्ये आहे. हां, फर्स्ट काय रिमूव्ह झालं? हे Na2CO3 रिमूव्ह झाला, सोडियम कार्बोनेट रिमूव्ह झाला. त्यानंतर हा H इथे अटॅच झाला. ज्या ठिकाणी हा CONA आहे त्या ठिकाणी काय झाला? H. तो H आपण दाखवला तरी पण चालतो किंवा नाही दाखवला तरी पण चालतो. पुढे OH आणि NaOH मध्ये रिएक्शन झाल्यानंतर काय ठरेल? O मायनस Na प्लस. आणि सोडियम फिनॉक्साईडपासून फिनॉलचं प्रिपरेशन कसं करायचं हे आपण बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहे. फक्त काय करायचं आता? ॲसिडिफिकेशन. पहा Na प्लस आणि Cl मायनस काय रिमूव्ह होणार? NaCl रिमूव्ह होणार. या O मायनसला काय अटॅच होणार? H प्लस अटॅच होणार आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळेल? पहा तर आपल्याला कंपाऊंड मिळेल बेन्झीन रिंग, आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच होईल? OH, अँड दिस इज कॉल्ड फेनॉल. आलं लक्षात? पहा ज्या कार्बोनेटमला COH अटॅच आहे त्या कार्बोनेटमला फायनली काय अटॅच होतं? फक्त H अटॅच होतो आणि आपल्याला कोणता कंपाऊंड मिळतो? फेनॉल. इथं सर्वांच्या लक्षात. तर हे झालं प्रिपरेशन ऑफ फेनॉल फ्रॉम फेनॉलिक ॲसिड. नोट डाऊन करा हे. याच्यावरती आपण 2 क्वेश्चन सॉल्व्ह करूया. आत्ता आपण कोणता पॉईंट पाहिला? मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फेनॉल्स. तर याच्यामध्ये आपण टोटल 6 मेथड्स पाहिलेत. त्यानंतर न्यू पॉईंट आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फेनॉल्स. तर फेनॉलच्या कोणकोणत्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. याच्यामध्ये फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आहे. फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी इज कलर. फर्स्ट इज कलर. पहा कलरमध्ये आपण 2 पॉईंट लिहितो आहे. फर्स्ट पॉईंट इज प्युअर फेनॉल इज कलरलेस. प्युअर फेनॉल इज कलरलेस क्रिस्टलाइन सॉलिड. कलरलेस क्रिस्टलाइन सॉलिड. तर प्युअर फेनॉल हा कसा आहे? कलरलेस आहे. प्युअर फेनॉल इज कलरलेस क्रिस्टलाइन सॉलिड. त्यानंतर सेकंड पॉईंट महत्त्वाचा आहे. पहा फेनॉल टर्न्स पिंक. फेनॉल टर्न्स पिंक ऑन एक्सपोजर टू लाईट अँड एअर. फेनॉल टर्न्स पिंक ऑन एक्सपोजर टू लाईट अँड एअर. पहा प्युअर फेनॉल हा कसा आहे? कलरलेस आहे. जर समजा फेनॉलचा कॉन्टॅक्ट लाईटसोबत आणि एअरसोबत जर आला तर फेनॉलचा कलर चेंज होतो. कोणता कलर येतो? तर पिंक कलर येतो. कलरलेस टू पिंक. पहा प्युअर फेनॉल हा कलरलेस आहे, परंतु फेनॉलचा कॉन्टॅक्ट जर लाईटसोबत आणि एअरसोबत आला तर फेनॉलचं ऑक्सिडेशन होतं. काय होतं? ऑक्सिडेशन होतं. आणि ऑक्सिडेशन झाल्यामुळे त्याचा कलर जो आहे तो कलर काय होतो? चेंज होतो. म्हणजे कोणता कलर येतो नंतर? ऑक्सिडेशन झाल्यानंतर आफ्टर ऑक्सिडेशन पिंक कलर येतो. लक्षात? हां, फेनॉल टर्न्स पिंक ऑन एक्सपोजर टू लाईट अँड एअर. तर हा वर्ड लक्षात ठेवा. तर फेनॉलचा कोणता कलर आहे? तर प्युअर फेनॉल हा कसा आहे? कलरलेस आहे. प्युअर फेनॉल हा कलरलेस आहे, परंतु फेनॉलचा कॉन्टॅक्ट जर लाईटसोबत आणि एअरसोबत जर आला तर त्याचा कलर चेंज होतो. कलरलेस टू पिंक. याच्यावरती एक MCQ तयार होऊ शकतो. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड पॉईंट आहे. सेकंड पॉईंट इज फेनॉल इज डेलिक्वेसेंट. फेनॉल इज डेलिक्वेसेंट सॉलिड. फेनॉल हा जो आहे तो कसा आहे? डेलिक्वेसेंट आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डेलिक्वेसेंट? पहा डेलिक्वेशनचं मिनिंग मी ब्रॅकेटमध्ये लिहितो आहे. सबस्टन्स ॲब्सॉर्ब मॉइश्चर अँड चेंजेस into a liquid form. This is the meaning of deliquescent. पहा डेलिक्वेशन कोणाला म्हणतात? जो सबस्टन्स ॲटमॉस्फिअरमधला मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतो आणि ॲब्सॉर्ब केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? तर लिक्विड फॉर्ममध्ये. आलं लक्षात? तर ह्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? डेलिक्वेशन म्हणतो. आणि फेनॉल पण काय करतो? जे ॲटमॉस्फिअरमधले जे मॉइश्चर आहे ते मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतो आणि त्याच्यामुळे फेनॉलचं कन्व्हर्जन हे लगेच कशामध्ये होऊ शकतं? लिक्विड फॉर्ममध्ये. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे पहा थर्ड इज मेल्टिंग पॉईंट.
थर्ड इज मेल्टिंग पॉईंट पहा फेनॉलला कसा आहे क्रिस्टलाइन सॉलिड असेल तर मेल्टिंग पॉईंट पहा याचा मेल्टिंग पॉईंट आहे 42 डिग्री सेल्सिअस याचं कन्वर्जन तुम्हाला आय थिंक केल्विनमध्ये करता येईल फक्त 273 ॲड करा. त्यानंतर याच्यामध्ये फोर्थ पॉईंट आहे बॉइलिंग पॉईंट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बॉइलिंग पॉईंट इज 182 डिग्री सेल्सिअस. पहा फेनॉलचा बॉइलिंग पॉईंट किती आहे 182 डिग्री सेल्सिअस. मेल्टिंग पॉईंट फक्त 42 डिग्री सेल्सिअस आहे आणि बॉइलिंग पॉईंट जास्त आहे 182 डिग्री सेल्सिअस. तर फेनॉलचा बॉइलिंग पॉईंट जास्त का आहे पहा त्याचं रिझन काय पहा ड्यू टू पहा याचं रिझन आहे ड्यू टू इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग पहा आपण बॉइलिंग पॉईंट कधी घेतो लिक्विडचा म्हणजे ज्यावेळेस फेनॉल हा लिक्विड फॉर्ममध्ये असेल तेव्हा आपण काय त्याचा घेणार बॉइलिंग पॉईंट घेणार आणि लिक्विड फॉर्ममध्ये जेव्हा फेनॉल येतो तेव्हा फेनॉलमध्ये काय तयार होते एक इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार होते आणि ही बॉन्डिंग एकदम स्ट्रॉंग असते आणि स्ट्रॉंग जर असेल तर त्याला आपल्याला जास्त टेम्परेचर द्यावं लागेल ब्रेक करण्यासाठी तेव्हा फेनॉल काय होईल बॉईल होईल आणि त्यामुळेच फेनॉलचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त आहे मेल्टिंग पॉईंटपेक्षा. आलं लक्षात. तर फेनॉलचा बॉइलिंग पॉईंट जास्त का आहे तर त्याचं एकमेव रिझन काय आहे ड्यू टू प्रेझेन्स ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आलं लक्षात. फेनॉल जेव्हा लिक्विड फॉर्ममध्ये असतो तेव्हा फेनॉलमध्ये एक इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार होते आणि म्हणून फेनॉलचा बॉइलिंग पॉईंट हा मेल्टिंग पॉईंटपेक्षा जास्त आहे. आलं लक्षात. नोट डाऊन करा आहे. हां झालं सर्वांचा लिहून. याच्यामध्ये आपण 5 नंबर प्रॉपर्टी पाहूया सोल्युबिलिटी. हां 5 नंबर आहे सोल्युबिलिटी. याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट लिहायचं आहे फेनॉल्स आर सोल्युबल. फेनॉल soluble in water. Phenol is soluble in water due to formation of intermolecular hydrogen bonding. Due to formation of intermolecular hydrogen bonding in phenol and water. पहा फेनॉल हा वॉटरमध्ये कसा आहे सोल्युबल आहे. फेनॉल हा वॉटरमध्ये सोल्युबल आहे तर त्याचं रिझन काय आहे तर जेव्हा आपण फेनॉल वॉटरमध्ये ॲड करू तेव्हा काय होतं फेनॉलमध्ये आणि वॉटरमध्ये काय तयार होते इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार होते आणि इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार झाल्यामुळे फेनॉल हा वॉटरमध्ये कसा आहे सोल्युबल आहे. तर आपण खाली डायग्राम काढूया इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इन बिटवीन फेनॉल अँड वॉटर. पहा फेनॉल आपण कसं लिहितो बेन्झिनला काय करतो आपण OH अटॅच करतो म्हणजे पहा हे आपण असं लिहू शकतो PH O आणि H. दिस इज कॉल्ड फेनॉल PHOH. त्यानंतर आहे वॉटर HOH. त्यानंतर आहे फेनॉल PHOH. पहा फेनॉल आणि वॉटर मॉलिक्यूल घेतलेत आपण इथे पुढे आपण वॉटर लिहू शकतो कंटिन्यू करू शकतो HOH. पहा आपल्याला माहिती आहे फेनॉलमध्ये हा जो ऑक्सिजन आहे तो कसा आहे निगेटिव्हली चार्ज आणि हायड्रोजन कसा आहे पॉझिटिव्हली चार्ज. वॉटरमध्ये ऑक्सिजन निगेटिव्हली चार्ज हायड्रोजन पॉझिटिव्हली चार्ज. दिस इज वॉटर अँड दिस इज फेनॉल. पुढे दिस इज फेनॉल ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज हायड्रोजन पॉझिटिव्ह चार्ज. ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज हायड्रोजन पॉझिटिव्ह चार्ज. पहा काय तयार होईल फेनॉलचा पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन ॲटम इथे लक्षात पहा फेनॉलचा पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन ॲटम आणि वॉटरचा निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन ॲटम याच्यामध्ये काय तयार होतो हा हायड्रोजन बॉन्ड तयार होतो. दिस इज कॉल्ड हायड्रोजन बॉन्ड. पहा दिस इज कॉल्ड हायड्रोजन बॉन्ड. पहा हे जे बॉन्ड तयार झालेत ह्या बॉन्डला आपण काय म्हणतो हायड्रोजन बॉन्ड असं म्हणतो. दिस इज कॉल्ड हायड्रोजन बॉन्ड्स. आणि हे आपण असंच कंटिन्यू दाखवू शकतो इकडं. पहा ही जी हायड्रोजन बॉन्डिंग तयार झाली आहे हिला आपण नाव काय देऊ शकतो सांगा फिगर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग between phenol and water.
ही जी आपण इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग काढले ते कोणामधले काढले आपण फेनॉलमधले आणि वॉटरमधले. आलं लक्षात. तर हे कोणते बॉन्डिंग आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. तर हा वर्ड लक्षात ठेवा कोणता आहे इंटर म्हणजे काय INTER. हायड्रोजन बॉन्डिंग दोन टाईपचे असतात इंट्रा आणि इंटर. तर इथे कोणते आहे इंटर कधी म्हणतो आपण जर दोन मॉलिक्युलमध्ये हायड्रोजन बॉन्ड तयार होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इथे दोन मॉलिक्युल कोणते आहेत एक आहे फेनॉल आणि दुसरं आहे वॉटर. ह्या दोन मॉलिक्युलमध्ये काय तयार झालं आहे हायड्रोजन बॉन्ड तयार झाला आहे अँड दिस इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि त्यामुळे फेनॉल हा वॉटरमध्ये कसा आहे सोल्युबल आहे. आलं लक्षात सर्वांच्या. तर ह्या होत्या आपल्या फिजिकल प्रॉपर्टीज. नोट डाऊन करा हे. तर पहा आज आपण कोणता पॉईंट कंप्लीट केला तर आज आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फेनॉल हा पॉईंट आपण कंप्लीट केला. याच्यामध्ये आपण टोटल 6 मेथड्स पाहिलेत आणि फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फेनॉल हा पॉईंट आपण कंप्लीट केला. तर ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण ॲसिडिक नेचर ऑफ फेनॉल हा पॉईंट आपण पाहूया. थँक्यू.